नमस्कार. सरकारने 42 पदांवर नियुक्त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची तयारीला वेग आलेला आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 21 एप्रिल रोजी 2 स्वतंत्र परिपत्रके जारी केली होती. यात 40 पदांसाठी भरतीबाबत सांगितले होते. यामध्ये सल्लागार तसेच सचिवालयाची अनेक पदे समाविष्ट आहेत. याशिवाय आयोगाचे अध्यक्ष आणि इतर 2 प्रमुख सदस्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या मते 8व्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि इतर 2 प्रमुख सदस्यांची नावे जवळजवळ अंतिम झाली आहेत आणि लवकरच त्यांची अधिकृत घोषणा सुद्धा केली जाईल. नियुक्त केल्या जाणाऱ्या सदस्यांमध्ये 2 संचालक, उपसचिव, 3 अवर सचिव आणि 37 इतर कर्मचारी असतील. आयोगाच्या संदर्भात अटी निश्चित झाल्यानंतर हे सर्व सदस्य प्राथमिक काम करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगात गेल्या वेळेपेक्षा कमी सदस्य असतील. उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगात अध्यक्ष, 18 सचिवालय कर्मचारी, 16 सल्लागार, 7 इतर कर्मचारी असे एकूण 45 सदस्य होते. हे आयोग न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली काम करत होते. 6व्या वेतन आयोगामध्ये एकूण 4 सदस्य आणि 17 सचिवालय कर्मचारी होते, तर 5व्या वेतन आयोगामध्ये फक्त 3 सदस्य होते. सुरुवातीच्या काळात पहिल्या वेतन आयोगामध्ये 9 सदस्य होते, दुसऱ्या वेतन आयोगामध्ये 6 सदस्य होते आणि तिसऱ्या आणि चौथ्या वेतन आयोगात प्रत्येकी 5-5 सदस्य होते. राष्ट्रीय परिषदेच्या स्टाफ साईडने 8व्या वेतन आयोगाला सादर करण्यासाठी निवेदन तयार करण्यास सुरुवात केली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या विस्तारित बैठकीत किमान वेतन, वेतन श्रेणी, फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पदोन्नती धोरण आणि पेन्शनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात प्रमुख कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी असतील. सर्व संस्थांना 20 मे 2025 पर्यंत त्यांच्या सूचना PDF आणि वर्ड स्वरूपात पाठवण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने अद्याप आयोगाची औपचारिक स्थापना किंवा टीव्हीवर जाहीर केलेले नसलं तरी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावरून आणि अंतर्गत बैठकांवरून हे स्पष्ट होते की आयोगाच्या स्थापनेकडे काम वेगाने चालू आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 57 लाख पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि सेवा शर्ती सुधारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.